साईबाबांना चरणी प्रार्थना करत असताना जे काही महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या मध्ये आम्हाला म्हणजे मला वैयक्तिक मी यश मिळालं त्यावेळेस बाबांच्या चरणी मी नेहमी येत असतो. महाराष्ट्रामध्ये जे चित्र आता राजकीय उभं झालं आहे, जनता सगळी जनताच काय सर्व स्तरावरील लोक सांगतात की हे अशक्य आहे. शक्य कसं झालं हे सगळं? इतकं कुठलीही सुनामी नाही, कुठलीही लाट नाही. 2014मध्ये मोदींची लाट होती, त्याही वेळेस आम्ही दोघेही मिळून जवळपास 88 जागा जिंकल्या होत्या. 19मध्ये 98 जागा काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी मिळून जिंकल्या होत्या. आम्ही त्यावेळेस 45 जागा जिंकल्या होत्या. हे सगळं जे आहे अकालनीय आहे. आणि झालं कसं तर लोक म्हणतात की आम्ही मत दिलं नाही, तरी भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या कशा? तर आता याचं उत्तर आम्हालाही कळत नाही. पण त्यामध्ये एक नक्की आहे की हा विजय मला जनतेचा वाटत नाही, महायुतीचा, तो EVMचा वाटतो आहे. अशी मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेमध्ये ही चर्चा आहे, आक्रोश आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं की पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. बॅलेट पेपरवर होण्यासाठी आम्ही सिग्नेचर कॅम्पेन सुरू करतो आहोत महाराष्ट्रामध्ये आणि ते लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीनं की लोकांच्या भावना काय आहेत. खरं तर अनेक ठिकाणी जवळपास 74 ठिकाणी EVMमध्ये EVMमध्ये झालेल्या मतदानापेक्षा कमी मतं आढळून आली, काही ठिकाणी जास्तीची मतं आढळून आली. हा सगळा जो काही घोळ दिसतो आहे, यातून या निवडणुका फेअर निवडणुका झाल्यात असं नाही. प्रचंड पैसा तर होताच जोडीला, आणि इतका पैसा की महाराष्ट्राला संपूर्ण लुटून मिळवलेला पैसा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं वाटप झालं. हे लपून राहिलेलं नाही. विषयाचा कुठे धाक दिसत नव्हता. खुलेआम पैशाचं वाटप होत असताना प्रशासन डोळे बंद करून बघत होता. तर अशा पद्धतीनं जर झालं तर या देशातील राज्यात म्हणजे लोकशाही राहील का? लोकशाहीवर विश्वास राहील का? आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास राहील का? आम्ही ECIला म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही एक म्हणजे आपण असं म्हणतो की ती स्वायत्त संस्था आहे, पण ते कुठे स्वायत्त राहील? कोर्ट राहिलेलं नाही स्वायत्त. आता अशा प्रकारची एकूण चित्र आम्हाला दिसतो आहे. सुजय एकदम अशा प्रकारचे निर्णय येतात की ते सगळे निर्णय आम्हाला आता पॉलिटिकल वाटायला लागले. यामध्ये महाराष्ट्र कुठे जाईल हा विषय तर आहे, पण उद्या देशातील लोकशाही टिकेल का? हा देश संविधानावरच चालेल का? हा देश कुठल्या दिशेनं जाईल? महाराष्ट्रामध्ये प्रचंड आक्रोश होता. महिलावर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर होता. शेतकऱ्यांना MSP मिळत नव्हता. कापूस सोयाबीन शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालं होतं. बेरोजगार रस्त्यावर होता. बेरोजगारांना नागळं फिरायची पाळी आणली होती राज्यामध्ये, कारण सर्व इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राच्या बाहेर जात होती. आणि इतका मोठा आक्रोश जनतेचा असताना लोकांना म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या. असं असताना इतका मोठा विजय मिळतो तर हे अकारणीयच आहे. त्यामुळे याविरुद्ध जर उद्या लोकशाही वाचवायला लागेल तर या निवडणुका स्वच्छ झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी पुढचं आम्ही ठरवू. पण बाबांच्या चरणी एवढंच मागतो की माझ्या महाराष्ट्राला तू वाचव. तुझ्याशिवाय आता कोणी वाचवू शकत नाही. साईबाबाच्या चरणी एवढी मागणी करावी लागेल. आपण जे कारणं सांगितलेले आहे, मात्र 2 महिने अगोदर कोट्यावधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने पैसे जमा केले. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे अरबो रुपये जमा केले. याचा परिभाग आपल्याला वाटत नाही का निवडणुकीच्या? बघा 5-10 वर्ष झाले ही सरकार, 2 वर्ष कोरोनाचं सोडलं. शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीनला 4,000 रुपये भाव मिळत नाही. कापसाला आत्ता कुठे 8,000 आलेला 2-3 दिवस झाले, त्याच्यात 5,000 कापूस. आमचं सरकार होतं 10,000वर कापूस होता. लाडक्या बहिणीचा परिणाम झालाही असेल. 1,500 देऊन महागाई एवढी प्रचंड वाढवली की गोडं तेल वाढलं, गॅस वाढली, इलेक्ट्रिकचे बिल वाढले, सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला मिळाले. त्यांचं बजेट कोलमडलं.
तर ते 1,500 आमच्या भगिनी बोलतील का आणि मतं देतील हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे, आम्ही म्हणतो की त्याचा इफेक्ट 5% झाला आहे असं, परंतु जे काही 12% यांची वाढ झाली ती कशी झाली? 12-13% वाढ मतदारामध्ये झाली. बाळासाहेब थोरात करू शकतात का? त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे आणि कुटुंबाला त्यांनी नोकरी दिली. यशोमती ठाकूर आहेत, बंटी पाटलांचे भाऊ आहेत व विलासराव देशमुखांचा मुलगा आहे. तर ही जी काही निकाल आले की यामध्ये त्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या लोकांना कुटुंबासारखं जोपासलेली ही मंडळी आहे. आमचा सुनील केदार, त्यांचे मिसेस हाते, आणि हे सगळं जे दिसतं आहे आता आम्ही आमचं खूप मोठं मार्जिन होतं, त्यामुळे आम्ही कसे तरी 14-15 हजारावर आम्ही थांबलो. नाना पटोले 200 मतांनी निवडून आले. हे कोणीच याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे लाडकी बहीण वगैरे हा पुढे पुढे करून लाडकी बहीण पुढे दाखवायचं आणि त्याच्या मागे मात्र आपला गेम करायचा, हे असं एकूण यामागचं चित्र दिसते आहे. मध्य प्रदेशामध्ये तेच केलं आणि महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणीवर अत्याचार झालेत आपण म्हणताय, मात्र त्याच लाडक्या बहिणींनी सरकारला तारलंय, एवढं मोठं महायुतीला यश दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही बघा, महिलांच्या 1,500पेक्षा महिलांना संरक्षण महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे लाडकी बहिणींचं प्रेम नव्हतं. लाडकी बहिणींच्या नावावर त्यांनी घातलेला हा जो ईव्हीएमचा गोंधळ होता, त्याच्या आड यांनी या पद्धतीनं महाराष्ट्राला धोका दिला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. साहेब, असं म्हटलं जातं की दगडापेक्षा वीट मऊ असं म्हटलं जातं. आता मुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, कोण योग्य राहील एक विरोधी पक्ष? नाही, योग्य आम्हाला काय योग्य नाही योग्य, महाराष्ट्राचा बट्याबोळ करणारी सगळीच टीम आहे. त्यामुळे यावेळेस सगळेच सोबत असतात, त्यावेळेस दगड कोण आणि वीट कोण, त्यापेक्षा महाराष्ट्राला या सगळ्या संकटामध्ये मला वाटतं की कुठे घेऊन जातील कोणी बसले तरी, हे आत्ता मी बोलणार नाही, कारण सरकार कोणाच्या डोक्यात कोणाच्या शिरपीत जाणार आहे त्यानंतर यावर चर्चा करू. एवढं स्पष्ट बहुमत असताना देखील विधानसभेची तारीख उलटून गेलेली आहे, मात्र मुख्यमंत्री अजून ठरत नाही. दिल्लीमध्ये अमित शहाच्या दरबारी हे सगळं चित्र घडणार आहे. नाही, कोणीही झालं तरी यामध्ये कंट्रोल तर त्यांच्याच हातात आहे. ते म्हणतील तिथे सही करावं लागेल. उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता का आणली गेली तर मला वाटतं की यांचं कितपत हे वाटा आहे, त्यापेक्षा त्यांच्या मित्रांचा फायदा करण्यासाठी ही सत्ता आणि पैसा पुरवला गेला मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तो मित्र म्हणजे गुजरातचा उद्योगपती आहे, भारत देशातला उद्योगपती आहे. त्यांनी मुंबईचे 10 लाख कोटीच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आतापर्यंत. पाहिजे ती बोट ठेवली की ती जमीन त्याला दिली जाते. आणि महाराष्ट्रातील सर्व मोठमोठे बिझनेस कंत्राट सगळे 70% उद्योग कंत्राट ही गुजरातच्या मंडळींना दिलेली आहे. 70% महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे काही कंत्राटं झाली तर हे सगळं झालेलं आहे गुजरातला पोचण्यासाठी. आणि महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवून गुजरातच्या चरणी अर्पण करून उद्या महाराष्ट्र तर विकला जातो, म्हणजे कंत्राट देऊन जमिनी विकल्या जात आहेत, उद्या महाराष्ट्र गुजरातला विकू नये म्हणजेच नशीब अशी म्हणायची पाळी आलेली. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण राहील साहेब? नाही, ते आता हायकमांड ठरवेल, मी त्यावर अधिक बोलणार नाही, मला तो अधिकार नाही. त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे, जो योग्य वाटतो तो निर्णय हायकमांड घेईल. एकंदरीत जर बघितलं तर आपली पण वाट मोकळी झालेली आहे प्रदेशाध्यक्षासाठी, काय वाटतं? एकंदरीत चर्चा सुरू आहे. मला चर्चा काही होऊ शकते, पण मला अजून कुठेही विचारणा झालेली नाही आणि माझ्याशी 4 संदर्भात चर्चा पण झाली. 2019ला भाजपचे 105 आमदार होते विधानसभेत. आज तो आकडा 132च्या पुढे गेलेला आहे. 86% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. काय चित्र असेल 2029ला? 100%ही करू शकतात स्ट्राईक रेट. महाराष्ट्रामध्ये विरोधक ठेवायचंच नाही या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. म्हणजे लोकशाही राहणार नाही. जनतेचा आवाज आणि यांनी केलेल्या चुका सरकारच्या यावर कोणी बोलूच नाही आणि त्यांना बिनधास्तपणे महाराष्ट्रात चालता आलं पाहिजे, उद्ध्वस्त करता आलं पाहिजे, महाराष्ट्र लुटून खाता आलं पाहिजे, या पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की या सगळ्यामध्ये लोकशाही धोक्यात आहे. खरं तर हा यश कसं मिळू शकतो? 105 वरून 132वर काय होतं महाराष्ट्रात? लोकांमध्ये इतका आक्रोश असताना मोदींच्या सभेला, शहांच्या सभेला खुर्च्या खाली होत्या, लोक उठून जात होते, महाराष्ट्राने व्हायची काय अनेक भागामध्ये जनताच यांच्या सभेला जात नव्हती. तर मग लोकांनी मतं कुठून दिली? हे ठीक आहे, आता विजय झाला आहे, त्यावर आता आपण फार चर्चा करण्यापेक्षा आम्ही विरोधक म्हणून, विरोधी पक्षनेता जरी आमच्याकडे नसला तरी विरोधक म्हणून जी आमची संख्या आहे, आम्ही शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढू, महाराष्ट्रातील जनतेसाठी लढू
आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडू. जरांगे पाटील ईव्हीएम बाबत जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा जे पराभूत झालेले आहे, खास करून महाविकास आघाडीचे, त्यांनी ईव्हीएम बाबत पडताळणीची मागणी केली आहे. बरेच उमेदवार आहेत ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी करताय, फेरपडताळणी. नाही, नक्कीच केलीच पाहिजे. एकदा होऊन जाऊ द्या ना. शंका आहे, तुम्ही म्हणताय ना तुम्हाला एवढं यश मिळालं, तुमच्या कर्तृत्वानं मिळालं. काय नाही मिळालं, कर्तृत्वानं मिळालं असं कोणी म्हणत असेल तर मग लोक का म्हणत नाही तुमचं कर्तृत्व मोठं आहे. त्यामुळे या संदर्भातलं जे काही गैरसमज आहे तो दूर केलं पाहिजेत आणि सगळ्यांची पडताळणी झाली पाहिजे, हे आमचं मत आहे. जरांगे पाटील म्हणताय मी पुन्हा उपोषणाच्या तयारीत आहे, इशारा दिलाय, काय कसं बघतात? नाही, आता जरांगे पाटलांच्या इशाऱ्याला फार काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर जर हे सगळं झालं असतं, कारण जरांगे पाटलांना शिंदे हाताळत होते, ओबीसीला फडणवीस हाताळत होते, दोघांच्याही मध्ये भांडणं लावण्याचं काम या दोघांनाच जोडगोडीनं केलेलं आहे. त्यामुळे कोणाचंच भलं होणार नाही. जरांगे किती उपोषण करू देत किंवा आमचे ओबीसीचे नेते किती ओरडू देत, यांना सत्ता प्रिय आहे, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता हे समीकरण आहे. त्यामुळे हे फार काही यांनी फरक पडेल असं मला वाटत. हरियाणाचा जो पराभव झाला, सुरुवातीला वातावरण काँग्रेसच्या बाजूने हरियाणामध्ये होतं, तिथे पराभव झाला, तर त्याच्यातून काही धडा घेतला नाही का महाराष्ट्रात? धडा घेतला. आम्ही हरियाणाचीच पुनरावृत्ती, त्यांनी हरियाणामध्ये जे केलं तेच इथे केलं. हरियाणामध्ये आम्ही जिंकलो होतो, 10 पैकी 8 लोक विरोधात बोलत होते, मत आले कुठून? महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच आहे. म्हणजेच हरियाणामध्ये जे केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी ईव्हीएमचा वापर केला आणि सत्ता मिळवण्यासाठी स्वतः एखादी राज्य द्यायचं आणि मोठा राज्य काढून घ्यायचं, एक राज्य द्यायचं लहानसा, 2 राज्य पुन्हा मोठे जिंकून टाकायचे आणि दाखवायचं की इथे कसं काय मिळालं, तिथे का मिळालं, तिथे कसा आक्षेप घेता, हे दाखवायसाठी सगळा प्रकार सुरू आहे. पण हरियाणामध्ये सुद्धा तोच केला आहे आणि इकडे सुद्धा तेच झालेलं आहे. यावर आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे.